ओके, तर सुरू करूया आपण आजचं सेशन. सर्वात आधी आपण काल जे बघितलं त्याच्यावरती एक ओव्हरव्ह्यू घेऊया आणि त्यानंतर आपण कंटिन्यू करूया. 5 मिनिटामध्ये ओके 5 मिनिटामध्ये आपण एक कव्हर अप करूया. ओके, जस्ट मी आता स्क्रीन शेअर करतो आणि आपण बघूया की आपण काल काय बघितलं. एक 5 मिनिटाचा ओव्हरव्ह्यू बघूया आणि नंतर आपण मग आज आपल्याला सर्वात चांगला विषय आजचा हा आहे. आपल्याला सेटअप करायचा आहे आणि प्रोग्राम पण करायचा आहे. हा एक प्रायोरिटी बेस आपला टास्क आहे आजचा. ओके, तर जस्ट मी आता स्क्रीन शेअर करतो आणि आपण चालू करूया. ओके, सर्वांना स्क्रीन दिसतंय? एक वेळा कन्फर्म कराल? यस सर, दिसतंय. ओके. सर्वांनी आपापले जे इंटरनेट आहे ते थांबवून ठेवा, म्हणजे चांगले ठेवा, जेणेकरून तुम्हाला पण चांगल्या प्रकारे शिकायला मिळेल. ओके, कोणता डिस्टर्बन्स नाही येणार. ओके, चालेल. तर आपण आपला कालचा जो सेशन झाला, फर्स्ट डे डेमो सेशन, त्यामध्ये आपण सर्वात फर्स्ट चॅप्टर जे आहे ते चालू केलं होतं आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की एक्झॅक्टली पायथन काय आहे, पायथन मधले फीचर्स कोणते कोणते आहे, स्पेसिफिक फीचर्स आपण बघितले होते. बाकीचे जे फीचर्स आहेत ते आपण आज बघणार आहे. ओके, आणि सेटअप करणार आहे आणि प्रोग्राम करणार आहे. तर दिल थांब के बैठो असं मी म्हणणार हिंदीमध्ये. मराठीमध्ये मला माहिती नाही त्याला कसं म्हणतात. ओके, कोणाला जर सजेशन द्यायचं असेल तर चॅटमध्ये टाकू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, तर आपण काल काय बघितलं होतं? काल काय बघितलं आपण? पायथॉन इज अ हाय लेवल लँग्वेज आणि इंटरप्रेटेड आहे, जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ओके, जनरल पर्पज म्हणजे पर्पज असतात ना, आता खूप लोकांचे पर्पज असतात, म्हणजे काहीतरी करायचं असतं. ओके, तर जनरल पर्पज म्हणजे काहीतरी कोणता तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे किंवा काहीतरी वेबसाईट डेव्हलप करायची आहे किंवा काहीतरी मशीन लर्निंग मध्ये काहीतरी करायचं आहे. तर हेच एक जनरल पर्पज असतं. म्हणजे जनरल पर्पज म्हणजे माणसाला, म्हणजे आपण जे माणसं आहेत, माणसाचं जे काम कमी करेल त्याला म्हणतो आपण जनरल पर्पज. ओके, तर अशा प्रकारची ही प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. आणि ही केव्हा इन्व्हेंट झाली, कोणी क्रिएट केली? 1991 मध्ये. कोण? गुड्डू 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 हा गुड्डू गुड्डू वॅन रसम है ना, याला आपण गुड्डूच म्हणूया, चालेल. तर तिकडे रसम म्हटलं तरी चालतंय. ठीक आहे, तर इकडे नंतर समोर काय? सिम्प्लिसिटी, रिडायबिलिटी, वर्सॅटिलिटी बघितलं होतं ना आपण काल. ठीक आहे, तेच आहे हे आणि मोस्ट पॉप्युलर लँग्वेज आहे. पॉप्युलर का बरं आहे? त्याच्यासाठी हे फीचर्स आहे. काय? हे इझी टू लर्न आहे. ठीक आहे, आता जसं जसं आपण शिकत जाणार ना तसं तसं आपल्याला माहिती पडेल का बरं हे इझी टू लर्न आहे ना, आणि किती आपण त्याला युजर फ्रेंडली आहे. त्यानंतर इंटरप्रेटेड लँग्वेज आहे. आपण इंटरप्रेट बघितलं होतं. इंटरप्रेटेड मीन्स की पायथॉन ही काय आहे? एक सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे, ज्याच्यामध्ये इंटरप्रेटेड म्हणजे इंटरप्रेटर, जिथे इंटरप्रेटर आलं ते इंटरप्रेटेड लँग्वेज. ओके, त्यानंतर डायनॅमिकली टाईप आहे. आपण व्हेरिएबल मधले डिफरन्स बघितले होते. आपण जावामध्ये काय बघितलं होतं? किंवा जावामध्ये म्हणा किंवा सी लँग्वेज मध्ये म्हणा, काय होतं तिथे? आपण डेटा टाईप डिक्लेअर करतो. आता समजा आपण डेटा टाईप जर डिक्लेअर केला तर त्याच रिलेटेड डेटा जो आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये युज करावा लागतो. स्ट्रिंग असेल तर स्ट्रिंगच युज करावं लागेल, इंटिजर असेल तर इंटिजरच युज करावं लागेल. ठीक आहे, तर डायनॅमिक टाईप म्हणजे आता पायथॉन मध्ये अशा प्रकारचं काहीच नाही. जो डेटा टाईप आपल्याला डिक्लेअर करावा लागतो तो डेटा टाईप आपण डिक्लेअर नाही केला तरी चालतो. डायनॅमिकली मध्ये कसं डिक्लेअर करायचं? जसं की var इक्वल्स टू 10 अशा प्रकारचं व्हेरिएबल असतो. सिंपल अशा प्रकारचा व्हेरिएबल आपण डिक्लेअर करू शकतो पायथॉन मध्ये. त्याच्यामध्ये असं स्ट्रिंग युज करायची आवश्यकता नाहीये. ठीक आहे, जर स्ट्रिंग युज केलं तर ते स्टॅटिकली टाईप होऊन जातं. आणि डायनॅमिकली टाईप म्हणजे जर आपण व्हेरिएबल इक्वल टू 10 केलं एका ठिकाणी आणि समोर आणखी आपण व्हेरिएबल इक्वल टू स्ट्रिंग त्याला अप्लाय करतोय, तर हे आपण करू शकतो. हे जे पॉसिबिलिटी आहे याला आपण म्हणतो डायनॅमिकली टाईप. ठीक आहे, तर आपण कोणत्याही पण व्हेरिएबल मध्ये कोणत्याही पण टाईपचा जो डेटा आहे तो आपण टाकू शकतो. ठीक आहे, असं आपण सी लँग्वेज मध्ये म्हणा किंवा जावा लँग्वेज मध्ये नाही करू शकत, कारण की ती स्टॅटिकली टाईप लँग्वेज आहे, म्हणून याला आपण म्हणतो डायनॅमिकली टाईप लँग्वेज. ओके, त्यानंतर एक्सटेन्सिव्ह स्टँडर्ड लायब्ररी, जसं आपण म्हणतो ना आता ML आलेला आहे, आता AI आलेला आहे, खूप साऱ्या गोष्टी अशा फीचर्स आलेले आहेत असं आपण म्हणतो, राईट. तर हे का बरं म्हणतो? कारण की त्या प्रकारचे ज्याच्यामध्ये लायब्ररीज प्रोव्हाइडेड आहेत, म्हणजे पायथॉन मध्ये तेवढ्या लायब्ररीज आलेल्या आहेत, त्यामुळे आपण त्याला म्हणतो एक्सटेन्सिव्ह लार्ज स्टँडर्ड लायब्ररी. ठीक आहे, त्यानंतर ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं. हे त्यांनी कोणापासून चोरलेलं आहे, राईट. हे त्यांनी कोणापासून चोरलेलं आहे? हे त्यांनी जावापासून चोरलेलं आहे. की तुम्ही बघा पायथॉन मध्ये असणारे जे ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट आपण म्हणतो ना, जसं की ऑब्जेक्ट, क्लासेस, इनहेरिटन्स, ओव्हररायडिंग, ओव्हरलोडिंग, असे जे कन्सेप्ट आहे हे कोणते कन्सेप्ट आहे? ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट आहे. ठीक आहे, ज्याच्यामुळे काय करतो आपण, जे जास्त मोठा कोड, आता तुम्हाला हे माहिती असेल प्रोसिजरल ओरिएंटेड लँग्वेज, प्रोसिजरल लँग्वेज म्हणतो आपण त्याला. प्रोसिजरल लँग्वेज म्हणजे कोणती लँग्वेज? सी लँग्वेज काय आहे? प्रोसिजरल लँग्वेज आहे. आणि काय होते? सीपीपी, त्यानंतर सीपीपी आली. सीपीपी कोणती आहे? ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज. ह्या दोघांमधला डिफरन्स तुम्हाला समजणे महत्वाचं आहे. कसं असतं ना, एक तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. फॉर एक्झाम्पल आपण 1000 लाईनचा कोड लिहिला,
1000 लाईनचा आपण कोड लिहिला, तो लिहिला आपण बाय युझिंग प्रोसिजरल ओरिएंटेड लँग्वेज म्हणजे सी लँग्वेजमध्ये, आणि त्याच कोडला आपल्याला कन्व्हर्ट करायचं आहे जावामध्ये किंवा पायथॉनमध्ये बाय युझिंग ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज. तर काय होईल ना, 1000 कोडचा जो लाईनचा कोड आहे ना, तो फक्त 100 लाईनचा कोड होऊन जाईल. हा डिफरन्स आहे दोन्ही लँग्वेजमध्ये, प्रोसिजरल ओरिएंटेड लँग्वेजमध्ये आणि इकडे ऑब्जेक्ट ओरिएंटेड मध्ये. प्रोसिजरल मध्ये काय असतं ना, स्टेप बाय स्टेप लाईन बाय लाईन कोड असतो, म्हणजे त्याला आपण म्हणतो इन्स्ट्रक्शन्स. फॉर एक्झाम्पल इन्स्ट्रक्शन्स असतात तसे की बा स्टार्ट, देन धिस ऍक्टिव्हिटी, धिस ऍक्टिव्हिटी, धिस ऍक्टिव्हिटी, त्यानंतर एंड, अशा प्रकारचे काहीतरी इन्स्ट्रक्शन्स असतात. त्याला म्हणतो आपण प्रोसिजरल ओरिएंटेड लँग्वेज, ज्याच्यामध्ये लिस्ट ऑफ इन्स्ट्रक्शन्स असतात. पण ऑब्जेक्ट ओरिएंटेड मध्ये काहीतरी नवीन कन्सेप्ट असतात, जसं की ऑब्जेक्ट हा एक कन्सेप्ट आहे, क्लासेस हा एक कन्सेप्ट आहे. तर यांनी काय केलं, हुशार लोकांनी काय केलं की ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट आणला आणि त्याने काय केलं, त्या लिस्ट ऑफ जे 100,000 कोड जो होता त्याला 100 याच्यामध्ये काय केलं, डिवाइड केला आणि त्याला त्याचे क्लासेस बनवून ठेवले. म्हणजे 10 क्लासेस इकडे बनवले, इकडे 100 लाईन, इकडे 1000 लाईनचा कोड होता प्रोसिजरल मध्ये सी लँग्वेज मध्ये, आणि इकडे जावामध्ये किंवा पायथॉन मध्ये 100 लाईनचे काय आहेत, वेगवेगळे असे ऑब्जेक्ट, त्याला क्लासेस आपण म्हणतो, क्लासेस तयार करून ठेवून दिले. आणि ते ठेवल्यानंतर काय झालं की जो डेव्हलपर असतो त्या डेव्हलपरला खूप इझी झालं, अच्छा हा कोड या ठिकाणी आहे, तो कोड त्या ठिकाणी आहे. 1000 लाईनचा कोड तुम्हाला दिला फॉर एक्झाम्पल, आणि तुम्हाला म्हटलं याच्यामध्ये शोधा काहीतरी, खूप वेळ लागेल शोधायसाठी, बरोबर आहे. आणि जर आपण तेच 100चे ब्लॉक्स बनवून ठेवून दिलेले आहेत, ठीक आहे, त्याच्यामध्ये जर शोधायला लावलं तर आपण काय करणार, ब्लॉक्स. आता तुम्हाला एक माहित आहे का, तुम्ही जेव्हा मेडिकलमध्ये जाता तेव्हा तुम्ही जेव्हा त्याला प्रिस्क्रिप्शन दाखवता, म्हणजे ते चिठ्ठी दाखवता त्यांना, बरोबर आहे, तर तो काय करतो, तो डब्बे बघतो आधी, त्याचे काही डब्बे असतात किंवा एक खाणे तयार केलेले असतात, बरोबर आहे, मेडिकलवाल्याकडे. तर तो काय करतो, चेक करतो पाहिजे, हा या खाण्यामध्ये हे आहे, या खाण्यामध्ये ते आहे, या बॉक्समध्ये ते आहे. तर बरोबर तो बॉक्स उघडतो आणि त्याच्यातून तुमची ती मेडिसिन काढतो, बरोबर आहे. तशाच प्रकारे हे आहेत जे बॉक्सेस आहे ना, ते जे बॉक्सेस आहेत त्याला आपण म्हणतो क्लासेस, आणि क्लासेसचे आपण काय करतो, ऑब्जेक्ट तयार करतो. हेच आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. समजा आता याचं जर उलट केलं प्रोसिजरल मध्ये, तर काय, समजा तुम्ही अशा दुसऱ्या एका मेडिकलमध्ये गेलात जिथे पूर्ण असे साचलेले आहेत, एकाच ठिकाणी पूर्ण असे हे ठेवलेले आहेत, मेडिसिन्स ठेवलेले आहेत, ठीक आहे, आणि त्या सर्व मेडिसिन्सचे आहे ना, म्हणजे बघायला खूप असं जातं की समजा तुम्हाला चिठ्ठी दिली त्याला, तर त्याला शोधायला किती टाइम लागेल, बरोबर आहे. खूप असं गठ्ठा आहे पडलेला आणि त्याच्यामध्ये त्याला शोधायचं आहे, किती वेळ लागेल, बरोबर आहे ना. तर हे असतं प्रोसिजरल ओरिएंटेड, ज्याच्यामध्ये खूप मोठा गठ्ठा ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्याला शोधायचं आहे किंवा कोणती त्याला मेडिसिन लागते आपल्याला, तर बरोबर आहे. आणि समजा त्यांनी दुसरा जो आहे, जसं मी एक्झाम्पल सांगितलं की त्यांनी खाणे तयार करून ठेवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये बरोबर ए नावाचे, बी नावाचे वेगळे, सी नावाचे वेगळे, बरोबर आहे, असं असतं ना. तर त्याला आपण म्हणतो क्लासेस अँड ऑब्जेक्ट्स, त्या पर्टिक्युलर गोष्टीला. तर हे लक्षात ठेवायचं एक्झाम्पल. ओके, समजत आहे मी काय म्हणतोय, एक्झाम्पल समजत आहे सर्वांना. ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आणि प्रोसिजरल लँग्वेज म्हणजे सी लँग्वेज आणि जावा किंवा पायथॉन लँग्वेज मधला काय डिफरन्स आहे. ओके, तेच सगळे कन्सेप्ट त्याच्यामध्ये आहे. ओके, तर आपण समोर जाऊया. हे आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड, म्हणजे पायथॉन की काय आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे, म्हणजे असं गठ्ठा पडलेला नाही, तिथे ब्लॉक्स पडलेले आहेत. ओके, त्यानंतर क्रॉस प्लॅटफॉर्म अँड पोर्टेबल आहे. का बरं, कारण की आपण जेव्हा पायथॉनचं कोड लिहितो तो आपण डायरेक्ट रन करतो. का बरं डायरेक्ट रन करतो, कारण की इंटरप्रेटेड आहे म्हणून डायरेक्ट रन करतो, ठीक आहे. तर क्रॉस प्लॅटफॉर्म म्हणजे आणि पोर्टेबल म्हणजे काय असतं. आता तुम्ही माहिती आहे का, तुम्ही जर तुमच्याकडे जर लॅपटॉप असेल आणि तुम्हाला काहीतरी तुमचा जो व्हिडिओ आहे, फॉर एक्झाम्पल कोणता मूवी तुम्ही डाउनलोड केला, कुठून, आता आहेच आपलं कोणतं आहे ते, टेलिग्रामवरून कोणता व्हिडिओ डाउनलोड केला आणि तुम्हाला काय करायचं, त्याला रन करायचं तुमच्या लॅपटॉपमध्ये किंवा तुमच्या मोबाईलमध्ये, तुम्ही काय कराल, कोणतं तरी सॉफ्टवेअर बघाल ना, बरोबर आहे. कोणतं सॉफ्टवेअर त्याला कॉम्पिटेबल आहे हे बघाल. तर तो व्हिडिओ कोणत्या सॉफ्टवेअरसाठी कॉम्पिटेबल आहे, हेच तशाच प्रकारे हा जो पायथॉन आहे हा कोणत्या सिस्टीम सोबत कॉम्पिटेबल आहे हे महत्वाचं आहे. त्याला आपण म्हणतो पोर्टेबल. माहिती का, ते VLC मीडिया प्लेअर येतं, ते पोर्टेबल वाला एक वेगळं येतं सॉफ्टवेअर, जर तुम्हाला माहिती असेल तर. VLC वाला एक वेगळं मीडिया प्लेअर येतं, ते पोर्टेबल वाला वेगळं येतं. पोर्टेबल का बरं, कारण की तो पोर्टेबल जो सॉफ्टवेअर आहे तो मॅक मध्ये पण चालतो, तो लिनक्स मध्ये पण चालतो, तो विंडोज मध्ये पण रन होणार, म्हणजे तीनही ऑपरेटिंग सिस्टीम, म्हणजे वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीमवरती तो रन होणार. त्याला आपण काय म्हणतो, पोर्टेबल म्हणतो, त्याला म्हणतो क्रॉस प्लॅटफॉर्म म्हणतो. तशाच प्रकारे हा जो पायथॉन आहे, हा पायथॉनचा जो प्रोग्राम आपण लिहितो ना, तो पायथॉनचा प्रोग्राम आपण कुठेही पण जरी त्याला लिहिला, विंडोज मध्ये लिहिला आणि मॅक मध्ये एक्झिक्यूट केला, लिनक्स मध्ये लिहिला आणि मॅक मध्ये किंवा विंडोज मध्ये एक्झिक्यूट केला, तर हा आपण एक्झिक्यूट करू शकतो, तो एक्झिक्युटेबल आहे, ठीक आहे. तर काय होतंय, पायथॉनचा जो पण प्रोग्राम आहे, तो प्रोग्राम जो लिहिला प्रोग्राम आहे, जो पाय फाईल मध्ये आपण लिहितो, .py फाईल मध्ये, म्हणजे समजा sample.py अशा प्रकारे, फर्स्ट प्रोग्राम .py अशा प्रकारे आपण त्याला सेव्ह करणार, ठीक आहे. तर
हा जो प्रोग्राम आहे हा तुम्ही कोणत्याही पण ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये लिहा किंवा कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये त्याला एक्झिक्यूट करा, तर तो एक्झिक्यूट होणार. त्याच गोष्टीला आपण म्हणतो याला काय म्हणतो, याला पोर्टेबल किंवा क्रॉस प्लॅटफॉर्म. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्यानंतर फ्री अँड ओपन सोर्स आहे. उचला, तयार करा, काही पण करा. जसं मी काल एक्झाम्पल सांगितलं, आम्ही एक ऑपरेटिंग सिस्टीम तयार केली. लिनक्स काय आहे, एक प्रकारे ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे, तर त्याचा यूज करून आपण दुसरी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम तयार करू शकतो. म्हणजे त्याचा कोड जो आहे तो अवेलेबल आहे. तशाच प्रकारे पायथॉनचा जो कोड आहे तो पण अवेलेबल आहे. तुम्ही पायथॉनचा कोड यूज करून दुसरी, जसं की कोब्रा, आता पायथॉन तर आलेलाच आहे ऑलरेडी, तर आपण कोब्रा एक लँग्वेज तयार करू शकतो. कोब्रा 2, कोब्रा असू पण शकते. ठीक आहे, तर कोब्रा दुसरी लँग्वेज पण आपण तयार करू. समजा आपल्या इकडे तर कोणता असा आहे, नसतात का आपल्या इथे पण लोकलमध्ये खूप सारे असे वेगवेगळ्या प्रकारचे सापं असतात, राईट. त्याच्या नावाने आपण कोणती एक दुसरी ऑपरेटिंग सिस्टीम जी आहे किंवा लँग्वेज जी आहे ते आपण तयार करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट, हेच सेम हे जे म्हटलं इथे, किंवा कोणत्याही पण ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये आपण तो प्रोग्राम रन करू शकतो, त्यालाच आपण काय म्हणतो, प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. प्लॅटफॉर्म डिपेंडंट म्हणजे कोणत्या तरी एका प्लॅटफॉर्मवर डिपेंड आहे म्हणून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर रन होणार नाही. प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट म्हणजे एका प्लॅटफॉर्मवर रन केल्यानंतर दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती तोच प्रोग्राम रन होणार. ठीक आहे, याला आपण म्हणतो इंडिपेंडंट. ओके, जसं आपण इंडिपेंडंट आहे केव्हापासून, 1947 पासून, राईट. तशा प्रकारे म्हणजे आपण कुठे पण जाऊ शकतो. त्यानंतर सपोर्ट एक्सेप्शन हँडलिंग. एक्सेप्शन हँडलिंग बद्दल सांगितलं होतं. एक्सेप्शन हँडलिंग म्हणजे काय आहे, एक प्रकारे एरर सॉल्व्हिंग मेकॅनिझम आहे. जसं की दोन प्रकारचे एरर्स असतात. कोणते कोणते सांगितले होते मी, जसं की रन टाइम एरर आणि दुसरा आहे कंपाईल टाइम एरर, बरोबर आहे. तर हा जो आहे एक्सेप्शन हँडलिंग हा आहे रन टाइम एरर. आणि का बरं इथे हा अप्लाय केला जातो, कारण की आपल्याकडे इंटरप्रिटर आहे आणि इंटरप्रिटर युज करून आपण काय करतो, आपला जो पायचा प्रोग्राम आहे तो आपण डायरेक्टली रन करतो त्याला. ठीक आहे, डायरेक्टली रन केल्यानंतर त्याला काय करतो आपण, जर त्याला हँडल करायचं असेल तर त्याच्यामध्ये आपण एक्सेप्शन हँडलिंग हे अप्लाय करतो. ठीक आहे, जसं की जावामध्ये आपण कंपाईल पण करतो आणि रन पण करतो, तर जावामध्ये तुम्हाला एक्सेप्शन हँडलिंग कन्सेप्ट होता. ठीक आहे, का बरं, कारण की तिथे रन टाइम एरर पण येत होते आणि कंपाईल टाइम एरर पण होत होते, कारण की दोन्ही गोष्टी आपण त्याच्यामध्ये करत होतो. ठीक आहे, पण पायथॉन मध्ये आपण कंपाईल नाही करत, आपण डायरेक्ट रन करतो. ठीक आहे, म्हणून तिथे इंटरप्रिटर काम करतं. म्हणून इंटरप्रिटर काय करतं, इंटरप्रिटर एक प्रकारचा प्रोग्राम असतो. इंटरप्रिटर काय आहे, एक प्रकारचा प्रोग्राम असतो, जो काय करतो, त्या पर्टिक्युलर पायथॉनचे जे प्रोग्राम आहे त्याला एक्झिक्यूट करण्याला मदत करतो. ठीक आहे, तर जसं फॉर एक्झाम्पल रन टाइम मध्ये इंटरप्रिटरनी काय केलं, त्या पर्टिक्युलर पायचा जो प्रोग्राम आहे त्याला जर रन केला, तर इंटरप्रिटर काय करतो, तर त्याला जर रन टाइम मध्ये जर कोणता एरर दिसला, तो काय करतो, पटकन एक्सेप्शन हँडलिंग अप्लाय करतो. म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये अप्लाय करायला लागतं. ठीक आहे, तर एक्सेप्शन हँडलिंग काय होतं, जे रन टाइम मध्ये एरर येतात त्याच्यामध्ये इंटरप्रिटर युज करून जे रन टाइम मध्ये एरर येतात ना, त्याच्यामुळे काय होते, एक्सेप्शन हँडलिंग काय करते, त्याला प्रिव्हेंट करते, त्याला थांबवते आणि त्याला हँडल करते. ठीक आहे, म्हणून याच्यामध्ये म्हटलं जाते की एक्सेप्शन हँडलिंग हा एक सपोर्टिव्ह आहे. ओके, त्यानंतर ऑटो डिस्ट्रक्टिव्ह, याला म्हणतो आपण ऑटोमॅटिक मेमरी मॅनेजमेंट. म्हणजे जसं की गार्बेज कलेक्शन नाव ऐकलं असेल तुम्ही, बरोबर आहे. तर याच्यामध्ये ऑटोमॅटिक गार्बेज कलेक्शन आहे, ज्याच्यामुळे काय होते, की समजा याच्यामध्ये असा प्रॉब्लेम नाही, माहिती आहे का, तुम्ही एक गोष्ट हँडल बघितली असेल, आपला मोबाईल म्हणा किंवा आपला लॅपटॉप म्हणा, तुमचा मोबाईल आणि लॅपटॉप कधी हँग होतो, बरोबर आहे. का बरं हँग होत असेल, कारण की त्याच्यामधली जी रॅन्डम ऍक्सेस मेमरी आहे, म्हणजे टेम्पररी मेमरी जी आहे ती फुल होऊन जाते, किंवा जे हार्ड डिस्क आहे ती फुल होऊन जाते, तेव्हा तो लॅपटॉप किंवा मोबाईलला हँग करायला लागतो. का बरं, कारण की मेमरीच नाही राहत. कसं आहे, आपण जेव्हा कोणताही पण मोबाईल हाताळतो किंवा लॅपटॉप युज करतो आपण, ठीक आहे, तर कोणती तरी एक टेम्पररी मेमरी असते जी बॅकग्राऊंड मध्ये वर्क करत राहते, बरोबर आहे. तर मेमरीज जर नसेल ना, तर आपण काहीच नाही करू शकत, म्हणून तो हँग होतो. ठीक आहे, तर आपल्या पायथॉन मध्ये काय आहे ना, एक मेकॅनिझम आहे, कोणतं, ऑटो डिस्ट्रक्टिव्ह, त्यालाच आपण म्हणतो ऑटोमॅटिक मेमरी मॅनेजमेंट. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय होतं, ऑटोमॅटिकली जर आपण जर फॉर एक्झाम्पल एक प्रोग्राम लिहिला आणि त्यांनी कोणतरी स्पेसिफिक मेमरी घेतली, आपल्याकडे 500 MB ची मेमरी आहे, त्याच्यामधली त्यांनी 100 MB मेमरी युज केली, तर हे जे युज केली मेमरी आहे हे कमी जास्त होत राहील. का बरं, कारण की तो काय करतो, जसं त्याचं काम झालं, कोणते पण व्हेरिएबलचं किंवा डेटाचं जर काम झालेलं आहे, तर तो त्याला फ्री करून टाकतो. ओके, त्या पर्टिक्युलर स्पेसला, त्या मेमरी स्पेसला फ्री करून टाकतो आणि दुसऱ्या जे येणारे जे प्रोग्राम्स असतात त्याला त्यासाठी ते मेमरी अवेलेबल करून देतात. ठीक आहे, आणि याच्यासाठी स्पेशली एक टॉपिक आहे आपल्या सिलेबसमध्ये. ठीक आहे, ऑटोमॅटिक मेमरी मॅनेजमेंट मध्ये, आणि फर्स्ट युनिट मध्येच आहे, तेच आपल्याला शिकायचं आहे. ओके, तर हा जो फीचर आहे तो पण आपण शिकणार आहे समजून. समजलं तुम्हाला इथपर्यंत? 10 आपले हे काय आहेत, फीचर्स आहेत. समजले सर्वांना? इझी टू लर्न, इंटरप्रिटेड लँग्वेज, डायनामिक टाईप, एक्सटेन्सिव्ह लायब्ररी, देन ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे, क्रॉस प्लॅटफॉर्म अँड पोर्टेबल आहे, फ्री अँड ओपन सोर्स आहे, प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे, सपोर्ट एक्सेप्शनल हँडलिंग आणि ऑटो डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे ऑटोमॅटिक मेमरी मॅनेजमेंट. समजले सर्वांना? लक्षात राहील, विसरणार नाही.
ओम भगभुगे. आता म्हणायला सुरुवात करू का? समजलं सर्वांना? काही डाऊट याच्यामध्ये? काही क्वेश्चन्स आहेत पर्यंत? काहीच क्वेश्चन नाही आहे. समजलं की नाही समजलं? हाच एक डाऊट आहे मग. ओके, आपण समोर जाऊया मग. धन्यवाद. थँक्यू फॉर युअर कमेंट्स. ओके, तर मी काही थोडेसे डायग्राम्स काढले होते. हे बघा, हे काही डायग्राम्स काढले होते. हे काय आहे? इंटरप्रेटर आणि कंपायलर. हे सी लँग्वेजचं दाखवलेलं आहे डायग्राम, आणि हे पायथॉन लँग्वेज, त्याच्यामध्ये फक्त इंटरप्रेटर यूज केलं जाते, डायरेक्टली आउटपुट दिसतं आपल्याला, है ना. त्यानंतर मग हे आपण बघितलं होतं स्टॅटिक अँड डायनामिक टायपिंग, हे आपण बघितलेलं आहे. हे पण एक फीचर्स आहे. त्यानंतर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग सिस्टम मध्ये काय काय येतं? उप्स मध्ये, उप्स म्हणतो आपण त्याला. एन्कॅप्सुलेशन, ऍब्स्ट्रॅक्शन, पॉलिमॉर्फिझम, इनहेरिटन्स, क्लास आणि ऑब्जेक्ट, हे सर्व आपण शिकणार आहे. डोंट वरी, हा, कोणी टेन्शन नाही घ्यायचं. ठीक आहे. त्यानंतर मग क्रॉस प्लॅटफॉर्म, म्हणजे प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट आहे, कोणत्या पण प्लॅटफॉर्मवरती रन होईल. आणि त्यानंतर आहे ते सेम इंडिपेंडेंट, म्हणजे मल्टिपल प्लॅटफॉर्मवरती सेम जो कंपायलर केलेला कोड आहे, म्हणजे जो आपण पाय फाईल तयार केलेली आहे, ते फाईल आपण कोणत्या पण प्लॅटफॉर्मवरती रन करू शकतो. तेच एक डायग्राम. आता याच्यामध्ये एक गोष्ट आहे की बा आपण पायथॉन कुठे कुठे यूज करू शकतो. जसं मी सांगितलं होतं, वेब डेव्हलपमेंट करू शकतो, डेटा अनालिटिक्स, व्हिज्युअलायझेशन, मशीन लर्निंग, एआय, ऑटोमेशन साठी यूज करू शकतो, गेम डेव्हलपमेंट मध्ये पण यूज केले जाते, सायंटिफिक कम्प्युटिंग साठी पण यूज केले जाते, नंतर सायबर सिक्युरिटीमध्ये पण पायथॉन यूज केले जाते. म्हणजे ह्या सर्व खूप साऱ्या ठिकाणी त्याला यूज करू. आणि हा क्वेश्चन विचारतात बरं, व्हॉट आर दी अप्लिकेशन्स ऑफ पायथॉन, व्हॉट आर द युजेज ऑफ पायथॉन, हे क्वेश्चन विचारतात. 4 मार्कासाठी तर हा क्वेश्चन येतोच येतो. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं किंवा त्याची युजेज काय आहे, आणि याला थोडं एक्सप्लेन करायचा प्रयत्न करायचा. ओके. त्यानंतर मी हे काहीतरी दाखवलं, फाउंडर्स अँड देअर रिलीज डेट, हे बघून घ्यायची. तसं हे गरज नाही आहे, पण नॉलेजसाठी चांगलं आहे. त्यानंतर आता आपल्याला चालू करायचं आहे सेटअप. ओके, इथे प्रिव्हियसली हे 3.8 होतं, पण आता जे नवीन व्हर्जन आहे ते आहे पण 3.12 व्हर्जन चालू आहे. तर आता सेटअप कसं करायचं ते एक लक्षात घ्यायचं, कारण की सेटअप विचारतात. सेटअपचा पण क्वेश्चन येतो बरं. जरी आपल्याला वाटत असेल सेटअप तर काय आहे, सॉफ्टवेअर आपण सेटअप करतोय, असं विचार नाही करायचा, कारण की हा जो क्वेश्चन आहे हा खूप वेळा आलेला आहे. किंवा एक्सप्लेन द इन्स्टॉलेशन ऑफ पायथॉन सेटअप, असा क्वेश्चन आलेला आहे. तर हे तुम्हाला लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. ओके, तर आता सर्वांनी लक्ष द्यायचं. त्यानंतर मग आपण प्रोग्राम बघूया. ओके, तर सर्वात आधी इन्स्टॉलेशन करायचं आहे, तर सर्वात आधी जायचं आहे गुगल वरती. गुगल बाबा, प्लीज फाइंड पायथॉन, पायथॉन डाउनलोड असं सर्च करायचं. काय करायचं? पायथॉन डाउनलोड फॉर विंडोज, फॉर विंडोज, फॉर मॅक आणि फॉर लिनक्स, जे पण तुमच्याकडे ऑपरेटिंग सिस्टीम आहे त्या ऑपरेटिंग सिस्टीमसाठी सर्च करायचं. ठीक आहे, आता माझ्याकडे विंडोज आहे, तर मी काय करेल, या विंडोजच्या लॅपटॉपवरती सर्च करेल आणि इथे मला हे मिळेल बघा, डाउनलोड पायथॉन. बघा, पायथॉनच्या वेबसाईटवरती जातोय तो, है ना. जसं मी म्हटलं पायथॉन डाउनलोड, तर इथे बघा, इथे आपल्याला दिसतंय. तर विंडो इथे बघा, तुम्हाला जर प्रिव्हियस व्हर्जन जर बघायचं असेल ना, बघा मॅकही आहे, सर्वच आहे याच्यामध्ये, सोर्स पण दिलेला आहे. आणि जे नवीन व्हर्जन आहे ते आहे बघा 3.13 पण आलेलं आहे. काय वा, मी आता 3.12 मध्ये युज करतो, पण 3.13 पण आलेला आहे. ठीक आहे, बघा किती लवकर लवकर व्हर्जन येत आहे नवीन नवीन. ठीक आहे, तर जेवढ्या लवकर तुम्ही याला शिकाल तेवढ्या लवकर तुम्हाला माहिती पडेल व्हर्जन बद्दल पण. ठीक आहे, तर इथे आपल्याला काय करायचं, याला क्लिक करायचं आहे, डाउनलोड पायथॉन. याला मी क्लिक केलं, इथे बघा इथं डाउनलोडिंग चालू झालंय. तुमचं नेट चांगलं पाहिजे यासाठी. हा, नेट चांगलं करायचं, एक चांगला पॅक मारायचा. पॅक म्हणजे तो पॅक नाही मारायचा, फक्त याचा पॅक मारायचा, इंटरनेटचा. ओके, तर इथे बघा हे डाउनलोडिंग चालू झालेलं आहे. डाउनलोडिंग संपायला आलेलं आहे. ओके, डाउनलोड संपलं की आपण इन्स्टॉल करूया त्याला. ओके, तर 1 GB जे तुम्हाला डेलीमध्ये मिळतं याच्यासाठी यूज करायचं. हे 27 MBच आहे फक्त. ठीक आहे, बाकीचे जे आहे इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, हे नंतर बघायचं, आधी याला डाउनलोड करून घ्यायचं. ओके, त्याच्यासाठी कमी राहिलं तर चालते, पण याच्यासाठी मेमरी कमी नाही राहिली पाहिजे आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये. ओके, तर बघा असे ऑप्शन येतात, दिसतंय सर्वांना? सर्वांना बघा 3.13 64 बिट, सिलेक्ट इन्स्टॉल नाउ टू इन्स्टॉल पायथॉन विथ डिफॉल्ट सेटिंग. बघा हे अशा प्रकारे येतं. आणि इथे बघा काय येतं, यूज ऍडमिन प्रिव्हिलेजेस व्हेन इन्स्टॉलिंग पायथॉन py.exe. ऍडमिन प्रिव्हिलेजेस तुम्ही सिलेक्ट करू शकता, तुम्ही पाथ पण सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, याच्यामध्ये हे दोन्ही पण चेक करायचे. काय आहे, ऍड पायथॉन exe टू पाथ. पाथ म्हणजे काय असतो, एन्व्हायरमेंटल व्हेरिएबल, म्हणजे आपण कुठूनही पण आपल्या पूर्ण लॅपटॉपमध्ये समजा आपण हे जर केलं ना टू पाथ,
तर आपण कुठून पण आपल्या लॅपटॉपमध्ये कुठे पण जर पाय फाईल जर सेव्ह केली असेल ना, तर कुठून पण आपण त्याला काय करू शकतो, एक्झिक्यूट करू शकतो. ठीक आहे, बाय युजिंग कमांड लाईन. तर आपण हे जे आहे पायथॉनचं सेटअप करतोय आणि याच्यामध्ये काय इन्क्लूड आयडियली, जे कोणतरी मला म्हटलं होतं आयडियली असेल का, तर ह्याच्यामध्ये आपण आयडियली पण मिळतं आपल्याला. ठीक आहे, तर आता इन्स्टॉल नाववर क्लिक करायचं, सरळ सरळ हे दोन चेक करायचे आणि इन्स्टॉल नाववर क्लिक करायचं. तर इन्स्टॉल नाववर मी क्लिक केलं तर इनिशियलायझिंग चालू झालेलं आहे. इथे एक वेळा तो विचारतो यस ऑर नो, तर तिथे यस करायचं. ठीक आहे, हे इथे मी यस केलं आणि इथे आता इन्स्टॉलेशन चालू झालेलं आहे. बघा किती इझी आहे, सर्वात इझी आहे. काहीच नाही करायचं, दोन चेकबॉक्स चेक करायचं आणि इन्स्टॉल नो करायचं आणि यस करायचं, झालं. काहीच नाही करायचं सेटअप करायला. तर हे जे स्टेप्स आहे, हे स्टेप्स तुम्हाला माहिती असणं महत्वाचं आहे, किंवा काय चेक करायचं आहे, नंतर कुठे क्लिक करायचं आहे, हे सर्व गोष्टी तुम्हाला माहिती असणं महत्वाचं आहे. ओके, ते इन्स्टॉलेशन होत आहे, लॉन्च करतोय तो आता. कोणाचं माईक चालू आहे? ते इन्स्टॉलेशन चालूच आहे. इन्स्टॉलेशन आपण कम्प्लीट करूया. हा, कम्प्लीट झालंय. ठीक आहे, सेटअप वॉज सक्सेसफुल आणि याला क्लोज करून द्यायचं, काहीच करायची आवश्यकता नाही, क्लोज करून द्या आणि चेक करायचं की हा आता एक्झॅक्टली कुठे सेव्ह झालेला आहे. हे पण लिहिणं महत्वाचं आहे की इन्स्टॉलेशन झाल्यानंतर हा जो फोल्डर आहे पायथॉनचा, हा कुठे जाऊन इन्स्टॉल झालेला आहे. तर काय करायचं, आपल्या सी ड्राईव्ह मध्ये जायचं, डायरेक्ट धिस पीसी मध्ये जायचं, धिस पीसी वरून सी ड्राईव्ह मध्ये जायचं, सी ड्राईव्ह मध्ये जायचं, इथे बघायचं कुठे आहे, दिसते का इथे कुठे नाही. प्रोग्राम फाईल्स मध्ये जायचं, इथे दिसते का कुठे पायथॉन, नाही इथे दिसते नाही. तर ते कुठे गेलेलं आहे, तर ते जातं युजर्स मध्ये, लिनो मध्ये, ऍप डेटा, लोकल, इथे दिसते का पायथॉन कुठे, कुठे सेव्ह झाला, अरे माहितीच नाही. असं कसं, आता कसं करायचं, प्रोग्राम डेटा याच्यामध्ये आहे का, कुठे गेलाय तो पायथॉन. इन्स्टॉलेशन बरोबर नाही केलं आपण, इन्स्टॉलेशन चुकीचं केलंय, काहीतरी मिस झालं. काय मिस झालं असेल, 86 मध्ये तर नाही गेला ना, नाही इथे पण नाही गेलाय, इथे इथे दिसतंय का कुठे, नाही इथे पण नाही दिसते कुठे, गेला कुठे, दिसत नाहीये. आणखी एक वेळा बघूया, आपण डाउनलोड केलं होतं त्याला पायथॉन, यस सर. याच्यामध्ये याला अनइन्स्टॉल करूया. बघा आता मी वापस अनइन्स्टॉल करतोय त्याला, आता डबल बघा, आता काहीतरी आपली मिसिंग झालेलं आहे, काहीतरी तर आपण चुकलेलं आहे. ठीक आहे, तर वापस आपण एक वेळा सेटअप करूया, याला अनइन्स्टॉल करतोय. अरे बाबा निघ रे बाबा पटपट. कोणाला जर लिहून ठेवायचं असेल तर लिहून ठेवा स्टेप्स कोणते कोणते आहेत. तर आता आपण वापस एक वेळा त्याला इन्स्टॉल करणार आहे, म्हणजे तुम्हाला आणखी एक वेळा समजून जाईल की इन्स्टॉलेशन कसं करायचं आहे. आपण आता एक चुकी केली याच्यामध्ये की आपण त्याचा पाथ डिफाईन नाही केला, त्याचा पाथ डिफाईन करणं महत्वाचं होतं त्यामध्ये. ठीक आहे, आता याला मी क्लोज करतोय, आता याला वापस चालू करतोय. आता बघा मी तिकडून चालू केलं होतं, आता इथे डाउनलोड्स मध्ये मला डाउनलोड झालेलं आहे ते. ठीक आहे, याला मी डबल क्लिक करतोय, डबल क्लिक केल्यानंतर बघा आता वापस ते झालंय, वापस मी ते क्लिक करतोय आणि आता डायरेक्टली इन्स्टॉल नावावर न जाता कस्टमायझेशन मध्ये जायचंय, कस्टमाइज इन्स्टॉलेशन. याच्यामध्ये तो काय म्हणतो हे बघा, हे केलंय, याच्यामध्ये हे सर्व चेकच ठेवायचे, याला काहीच नाही करायचं. ठीक आहे, नंतर नेक्स्ट, याच्यामध्ये बघा तुम्हाला पाथ दिसतोय, बघा या पाथवरती तो गेला होता. राईट, आपल्याला हा पाथ नाही ठेवायचा, आपल्याला एक सिंपल पाथ ठेवायचा. त्यासाठी काय करायचं, ब्राउज करायचं, ब्राउज केल्यानंतर धिस पीसी मध्ये जायचं, धिस पीसी मध्ये सी ड्राईव्ह सिलेक्ट करायचा, बस सी ड्राईव्ह सिलेक्ट करायचा आणि त्यानंतर याच्यामध्ये एक नवीन फोल्डर तयार करायचं, कोणतं, पायथॉन. याच्यामध्ये एक पायथॉन नावाचा एक नवीन फोल्डर तयार करायचा. बघा मी न्यू फोल्डर केला आणि पायथॉन मध्ये एक नवीन फोल्डर तयार केलेला आहे. ठीक आहे,
मी पायथॉन सिलेक्ट करतोय आणि याला ओके करतोय. बघा इथे मला सी दिसतंय आणि पायथॉन दिसतंय. सी ड्राईव्ह मध्ये पायथॉन नावाचं फोल्डर आलेलं आहे. ठीक आहे. आणि इथे बाकी ठिकाणी पण काहीच नाही करायचंय. ठीक आहे, असंच ठेवायचंय, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि याला डायरेक्टली इन्स्टॉल वरती क्लिक करायचंय. आता काय होईल की याचं जे इन्स्टॉलेशन आहे ते आपल्या धिस पीसी मध्ये सी ड्राईव्ह मध्ये येऊन जाईल. बघा इथे पायथॉन आलेलं आहे ना. तर काय स्टेप्स आहे, कस्टमायझेशन करायचं, डायरेक्ट इन्स्टॉल नाही करायचं. डायरेक्ट इन्स्टॉलेशन कराल तर तुम्हाला तो पाथच माहिती नाही पडणार की एक्झॅक्टली कोणत्या पाथवरती तो इन्स्टॉल झालेला आहे पायथॉन. ठीक आहे. तर काय करायचं, कस्टमायझेशन 2 चेकबॉक्स चेक करायचे, कस्टमायझेशन मध्ये जायचं, काहीच चेक नाही करायचं, डायरेक्टली फक्त पाथ चेंज करायचा. ठीक आहे. कोणता पाथ घ्यायचा, सी ड्राईव्ह मध्ये पायथॉन, बस झालं, काहीच नाही करायचं. म्हणजे तुम्हाला प्रत्येकाकडे सी ड्राईव्ह असतो, बरोबर आहे. असं इथे कोणीच नसेल ज्याच्याकडे सी ड्राईव्ह नाहीये. तर प्रत्येकाचा सी ड्राईव्ह आहे तो सिलेक्ट करायचा आणि पायथॉन हा एक फोल्डर त्यामध्ये बनवायचा ज्याच्यामध्ये पूर्ण सेटअप होईल. आलं लक्षात सर्वांना? का बरं आपण ते नाही केलं, का बरं आपण असं केलं, कारण की इझी व्हायला पाहिजे. जे इन्स्टॉलेशन आहे आणि जे युजेज आहे तो इझी व्हायला पाहिजे. झालं हे क्लोज. आता बघा ह्या पायथॉन मध्ये आपलं पूर्ण सेटअप आलेलं आहे, दिसतंय, हे आहे ते पूर्ण सेटअप है ना. आणि याच्यामध्ये बघा इथे अप्लिकेशन टाईपची फाईल असते, इथे दिसते ही अप्लिकेशन टाईपची फाईल. तर समजा मी याला जर डबल क्लिक करतो तर काय होते बघूया. बघा हे मला एक ओपन झालं. काय ओपन झालं, एक टर्मिनल ओपन झालेलं आहे. याला आपण टर्मिनल म्हणतो किंवा कमांड प्रॉम्प्ट म्हणतो, बरोबर आहे. हा, आता आपण बघा ज्याच्यामध्ये 2 मोड्स असतात. पायथॉन मध्ये जेव्हा पायथॉनला आपण रन करतो तेव्हा पायथॉन आपण 2 मोड मध्ये रन करू शकतो पायथॉनचा प्रोग्राम. एक मोड म्हणजे याला आपण म्हणतो शेल. पहिला मोड आहे शेल, याला आपण म्हणतो शेल. ठीक आहे. शेल म्हणजेच टर्मिनल, शेल म्हणजेच टर्मिनल, टर्मिनल म्हणजेच कमांड प्रॉम्प्ट. ठीक आहे. एक याला जसं की इथे मी प्रिंट इन ब्रॅकेट डबल कोट मध्ये हॅलो वर्क वर्ल्ड, हॅलो वर्ल्ड, हॅलो वर्ल्ड घेतलाय, याला एंटर करतो तर इथे बघा हॅलो वर्ल्ड प्रिंट झाला. सिंपल. हा एक वे आहे ज्याच्यामध्ये आपण पायथॉनचे प्रोग्राम रन करू शकतो. आता ते एक सिंगल लाईन मध्ये करू शकतो आपण, याच्यामध्ये जास्त मोठा प्रोग्राम आपण रन नाही करू शकत. ठीक आहे. आपण जेव्हा 2-3 लाईनचा जेव्हा कोड असतो ना तेव्हा इथे रन करू शकतो. हा एक पहिला मोड आहे ज्याला आपण शेल म्हणतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण सरळ काय केलं, एक प्रिंट फंक्शन घेतलं, त्याच्यामध्ये आपण डबल कोट मध्ये एक स्ट्रिंग टाकली. काय टाकली स्ट्रिंग, हॅलो वर्ल्ड. हा एक सर्वात मोठा टार्गेट असतो आपला, हॅलो वर्ल्ड एक्झिक्यूट करणे. ठीक आहे. त्यानंतर आणि असं नाही विचारायचं कोणी फक्त सर म्हणा हॅलो वर्ल्डच का बरं, हॅलो प्रणीत, हॅलो प्रिया, हॅलो अजून समथिंग ब्ला असं का बरं नाही. तर आपण तुम्ही ते पण करू शकता. ठीक आहे. ज्याला कोणाला हॅलो म्हणायचं असेल, कोणाला तरी स्पेसिफिकली त्याला हॅलो म्हणायचं. ठीक आहे. ओके. तर हे झालं एक. आणि त्यानंतर झालेलं आहे आयडियली. तर आयडियली हे बघा इथं आयडियली दिसतंय. जेव्हा मी स्टार्ट मध्ये जातो इथे तर इथे मला आयडियली दिसतंय बघा. आयडियली सर्च केलं मी आयडियलीला, तर एक असतं शेल जे इथून डायरेक्टली रन होतं आणि दुसरं असतं आयडियली. तर इथे मी आयडियलीला क्लिक केलं. आयडियलीला क्लिक केल्यानंतर बघा एक विंडो ओपन होते. हे बघा ही विंडो, याला म्हणतो आपण शेल दुसरा. ठीक आहे. तो शेल आणि हा शेल सारखाच आहे, फक्त हा व्हाईट विंडो मध्ये येतो, तो कमांड प्रॉम्प्ट मध्ये येतो. ओके. आणि हा झाला दुसरा. इथे पण आपण जर समजा तसंच केलं ना, प्रिंट इन ब्रॅकेट हॅलो, आता मी स्वतःला हॅलो म्हणतोय. ठीक आहे. हॅलो अक्षय, आणि याला एंटर केलं तर बघा हे पण इथे पण रन होतं पायथॉनचा प्रोग्राम. ओके. हॅलो वर्ल्डचा पायथॉनचा प्रोग्राम रन होतोय. हा एक शेल सेम तसाच. ठीक आहे. हा एक दुसरा वे आणि आणखी एक तिसरा वे आहे. तसं तर ह्या दोघांना एकच वे म्हणतात. इथून जर तुम्ही एक्झिक्यूट केलं हा वे आणि इथून जर एक्झिक्यूट केलं हा वे, याला तसं सेमच कन्सिडर केला जातो. ठीक आहे. म्हणजे त्याला शेलच कन्सिडर केलं जातं. पण आता याच्यामध्ये दुसरा जो आहे तो आहे जसं की फाईल मध्ये जायचं, न्यू फाईल, याला म्हणतो आपण न्यू फाईल तयार करून याच्यामध्ये प्रिंट इन ब्रॅकेट हॅलो, हॅलोच्या समोर मी काय टाकू, हॅलो गर्ल. मी फक्त गर्ल टाकलं. ठीक आहे. तर याच्यामध्ये मी याला काय करतो, सेव्ह करतो. आता याला सेव्ह करतोय, सेव्ह कुठे करू सेव्ह, मी याला करतो धिस मध्ये सी ड्राईव्ह मध्ये. आणि इथे मी काय करतो ना, सी ड्राईव्ह मध्ये मी एक फोल्डर तयार करतोय. ठीक आहे. प्रोग्राम्स. ठीक आहे. एक प्रोग्राम्स नावाचा फोल्डर तयार केलाय आणि याच्यामध्ये जातोय आणि इथे मी त्याला सेव्ह करतोय. तर मी त्याला करतोय हॅलो डॉट पाय. काय केलं बघा, काय करतोय मी, कुठे सेव्ह करतोय, ह्या प्रोग्रामला मी सेव्ह करतोय कुठेतरी एका फाईल मध्ये. बघा एक तर शेल मध्ये आपण प्रिंट केलं, आता दुसरा आपण प्रिंट करतोय फाईल मध्ये.
ठीक आहे. आणि ती फाईल आपण कशी तयार करतोय, hello डॉट पाय, पायथॉन फाईल hello डॉट पाय. कुठे सेव्ह करतोय आपण, प्रोग्राम्स नावाचा एक फोल्डर तयार केला त्याच्यामध्ये सी ड्राईव्ह मध्ये, आणि याला इथे आपण सेव्ह करतोय. बघा याला सेव्ह केला कशामध्ये, सी ड्राईव्ह मध्ये, प्रोग्राम्स मध्ये, hello डॉट पाय मध्ये. ठीक आहे. आता याला जर रन करायचं आहे, रन कसं करायचं, इथे तर आपण डायरेक्टली रन केला, एंटर केल्याबरोबर, इथे एंटर केल्याबरोबर रन होतं. पण इथे रन करायसाठी इथे रन नावाचा एक ऑप्शन आहे, रन मॉड्यूल. रन मॉड्यूल केल्याबरोबर बघा इथे दिसतंय, सर्वांना रन झाल्याबरोबर काय रन झालं, सी ड्राईव्ह मध्ये, प्रोग्राम्स मध्ये hello डॉट पाय नावाची जी फाईल आहे ती रन झाली, आणि त्याचा आउटपुट काय आलेलं आहे बघा, है ना, हॅलो गर्ल. राईट. याला मी क्लोज केलं. तर एक प्रकारे आपण काय करतो, शेल यूज करतो. ठीक आहे. एक प्रकारे आपण शेल यूज करतो, जसं की याला रन केल्यानंतर इथे बघा हा शेल मध्येच रन होतो. शेवटी जो प्रोग्राम आहे तो शेल मध्ये, बघा इथे शेल दिसतंय ना, कमांड लाईन. तर शेवटी जो प्रोग्राम इथे जो लिहिलेला आहे, इथे जो लिहिलेला प्रोग्राम आहे तो शेवटी कुठे रन होतो, क्रेडिट आपल्या शेलमध्येच रन होतो, आयडियली शेलमध्ये. ओके. तर हे असे 2 वेज आहेत ज्याच्यामध्ये आपण प्रोग्राम रन करतो. समजलंय सर्वांना? बघा किती इझी आहे, काहीच याच्यामध्ये डिफिकल्टी नाही आहे रन करायला. समजलंय सर्वांना कसं रन केलं आपण, 2 वेजनी आपण प्रिंटचा जो प्रोग्राम आहे तो रन केलेला आहे. ठीक आहे. कसं होणार आपलं सर्वांचं, आता आपल्याला रोज आता 15 मिनिट आधी बोलावं लागेल एकमेकासोबत, म्हणजे एकदम असं म्युच्युअल अंडरस्टँडिंग, नाही का. एकदम पर्सनल टू पर्सनल, 1 to 1 असं बोलावं लागेल आपल्याला. नंतर मग तुमच्यामधून आवाज निघेल, नाही का. रिपीट करायचं एक वेळा आणखी. कोणाकोणाला रिपीट करायचं आहे सांगा लवकर. रिपीट करायचं आहे का, काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला रिपीट तर करता येतं. तुम्ही फक्त सांगा समजलं की नाही समजलं. नाही समजलं असेल तर आपण आणखी एक वेळा रिपीट करूया. समजलंय सर. ठीक आहे. नाही समजलं तर मग आपण डबल घेऊया एक वेळा, काही प्रॉब्लेम नाही. मला इनपुट्स पाहिजे तुमच्याकडनं. चॅटमध्ये टाका, थंब डाऊन असं पण करू शकता. फक्त असाच थंब नसतो आपल्याकडे, असा पण थंब असतो, एक डाऊन थंब असतो. समजा तुम्हाला जर कळलं नसेल तर डाऊन थंब पण करू शकता तुम्ही. कन्फ्युजन आहे सर. ठीक आहे, वापस आपण रिपीट करूया. समजलं नसेल तर समजलं नाही म्हणायचं, सरळ सरळ. कसं आहे, मी इथे समजून सांगायसाठीच आहे. एकच वेळा समजेल कोणाला असं काही गृहीत नाही धरायचं, म्हणजे असं काही कंपल्सरी नाही आहे की एका वेळेस सर्वांना समजून जाईल. ठीक आहे. आपण रिपीट करू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. चला तर आपण रिपीट करूया. सर्वांनी आता लक्ष द्या वापस. इन्स्टॉलेशन सर्वांना समजलेलं आहे, त्याच्यामध्ये काही आहे का न समजण्यासारखं. इन्स्टॉलेशन बद्दल कोणी थम्स डाऊन आहे का कोणाचा, सर्वांना थम्सअप आहे. समझ गया सर. ठीक आहे. इन्स्टॉलेशनच्या नंतर आपण जो प्रोग्राम बघितला तो प्रोग्राम आपण वापस बघूया, आणि ते कसं केला ते पण बघूया आपण. ओके. चला वापस. आता मी इथून याला क्लोज करून देतोय, याला पण इथून क्लोज करतोय. आता बघा, फॉर एक्झाम्पल आपण एमटी आहे, काहीच नाही आहे, डोकं जे आहे आपलं ते एमटी आहे, डोक्यावर केस आहेत पण एमटी आहे. ओके. तर काय करायचं आहे, सरळ सरळ जे इन्स्टॉलेशन झालं आपलं, इन्स्टॉलेशन झाल्यानंतर इथे जायचं स्टार्टमध्ये जायचं, इथे आयडियली सर्च करायचं. तुम्ही जर पायथॉन सर्च कराल तर पायथॉन हे असं येतं, पायथॉन 3.13. समजा मी या पायथॉन 3.13 ला क्लिक केलं तर काय ओपन होतं बघा, ती ब्लॅक स्क्रीन ओपन झाली है ना. समजा मी पायथॉन जर सर्च केलं तर ब्लॅक स्क्रीन ओपन होतंय. ठीक आहे. कमांड लाईन, त्याला आपण शेल म्हणतो. इथेच आपण काय करणार, प्रिंट इन ब्रॅकेट डबल कोट मध्ये हॅलो बडी. ओके. टाकलं आपण. काय केलं आपण, एक प्रिंट फंक्शन घेतलं, याला आपण फंक्शन म्हणतो, ज्याला ब्रॅकेट्स आहे, हे जे 2 ब्रॅकेट दिसत आहेत ना,
आता मी काय करतो, याला काढून टाकतो. ठीक आहे. प्रिंट नावाचं फंक्शन आहे. फंक्शन असल्यामुळे त्याला आपण ब्रॅकेट देतो, याला ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेट देतो आपण त्याला, फंक्शन आहे म्हणून. ठीक आहे. कारण की फंक्शनलाच आपण काय करतो, ओपनिंग आणि ब्रॅकेट क्लोजिंग ब्रॅकेट देतो. ओके. त्याला ओपनिंग ब्रॅकेट क्लोजिंग ब्रॅकेट दिल्यानंतर त्या ब्रॅकेटच्या आतमध्ये आपण डबल कोटमध्ये किंवा सिंगल कोटमध्ये कोणत्याही पण एका याच्यामध्ये आपण काय लिहिणार, याच्यामध्ये हॅलो बडी है ना. काय घेतलं, एक स्ट्रिंग घेतलेली आपण याच्यामध्ये, काय घेतली, एक स्ट्रिंग घेतली आणि त्याला डायरेक्टली एंटर करतो. एंटर केल्याबरोबर हा जो कोड आहे ना, हा जो एक लाईनचा कोड याच्यामध्ये दिसतोय, हा रन होतोय एंटर केल्याबरोबर. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय होते बघायचं, आउटपुट येतोय. काय त्याचं आउटपुट, हॅलो बडी है ना. याच्यामध्ये काय येतंय, हॅलो बडी. तर हा एक झाला वे ज्याच्यामध्ये आपण काय करतोय, प्रोग्रामला रन करतोय. आता मी याला क्लोज करतो. आता दुसरा एक वे आहे, कोणता, आयडीएलई सर्च करायचं. पण जसं आपण पायथॉन सर्च केलं तसं आयडीएलई सर्च करायचं आणि त्याला क्लिक करायचं. क्लिक केल्यावर त्याला ओपन केल्याबरोबर बघा इथे काय होतंय, एक शेल ओपन होतंय. तसंच एक शेल ओपन होतंय आणि इथे पण आपण आपला प्रोग्राम जो रन करू शकतो. बरोबर आहे. तर प्रिंट हा काय फंक्शन आहे म्हणून त्याला आपण ब्रॅकेट दिले, 2 सर्कल ब्रॅकेट्स, आणि त्याच्या आतमध्ये आपण डबल कोटच्या आतमध्ये आपण हॅलो गाईज ठीक आहे, असा एक मेसेज टाकला. आपण काही पण टाकू शकतो, असं काही फिक्स नाही आहे की हॅलो वर्ल्डच टाकायला पाहिजे. ठीक आहे. आपण आता खूप सारे वेगवेगळे टाकतोय हॅलो मध्ये, तर याला आपण डायरेक्टली एंटर करूया. बघा इथे तशाच प्रकारे एंटर झालेला आहे आणि इथे आउटपुट आलेलं तशाच प्रकारे. बरोबर आहे. काय झालं की हा जो प्रोग्राम आहे, हा जो एक सिंगल लाईनचा एक नॉर्मल सिम्पलेस्ट प्रोग्राम आहे, जो रन केलेला आहे आपण एंटर केल्याबरोबर है ना, आणि तो तिथे रन केलाय त्यांनी है ना. काय आलं त्याचं आउटपुट, हॅलो वर्ल्ड, हॅलो गाईज. का बरं आलं, कारण की याच्या डबल कोट मध्ये आपण हॅलो गाईज टाकलं होतं ऍज अ स्ट्रिंग. का बरं, कारण की डबल कोट आहे. ठीक आहे. हा झाला दुसरा, तो आधीचा आणि हा सारखाच आहे, शेल ज्याला आपण म्हणतो. ओके. आणि दुसरा पर्याय कोणता सांगितला होता मी, जसं की फाईलमध्ये जायचं, आयडीएलईज मध्येच फाईलमध्ये जायचं, न्यू फाईल करायचं, न्यू फाईलमध्ये या फाईलमध्ये कोड लिहायचा. या फाईलमध्ये कोणता कोड आहे आपला, प्रिंट हा फंक्शन आहे. ह्या फंक्शनच्या आतमध्ये ब्रॅकेटच्या आतमध्ये डबल कोट घेतलं, याला म्हटलं हॅलो BROTHE ब्रदर्स, हॅलो ब्रदर्स. तर याच्यामध्ये हा मी कोड लिहिला, हॅलो ब्रदर्स. काय हॅलो ब्रदर्स एक स्ट्रिंग आहे. ठीक आहे. जी की आपण कशामध्ये घेतलेली आहे, ह्या प्रिंट फंक्शनच्या आतमध्ये, त्या ब्रॅकेटच्या आतमध्ये आपण लिहिलेली आहे. ओके. फंक्शन कसं असतं, कधी पण ब्रॅकेटमध्ये, सर्कल ब्रॅकेटमध्ये. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं, सर्कल ब्रॅकेटमध्ये कधी पण प्रिंट फंक्शन असतं. ओके. आता हा तर आपण प्रोग्राम लिहिला एका लाईनचा, याला आपल्याला काय करायचं आहे, रन करायचं याला आपल्याला. ठीक आहे. त्याला रन जर करायचं असेल तर दुसरा पर्याय कोणता होता, जसे फाईलमध्ये जायचं, याला सेव्ह करायचं. ह्या फाईलला आपण सेव्ह करणार. तर इथे म्हणणार आपण कुठे याला सेव्ह करणार, सी ड्राईव्ह मध्ये जायचं, धीस पीसी मध्ये, सी ड्राईव्ह मध्ये प्रोग्राम्स नावाचा एक फोल्डर तयार करायचं, प्रोग्राम्स मध्ये जायचं आणि इथे जसं की मी आपण आधी प्रिव्हियस वाला केला होता, इथे करायचं हॅलो ब्रदर्स डॉट पाय. कोणत्याही पण नावाने सेव्ह करा तुम्ही, तुमच्या मनात जे येईल ते त्या नावाने सेव्ह करा. ठीक आहे. ज्याच्यामध्ये तुम्हाला एंटरटेनमेंट दिसते त्या नावामध्ये सेव्ह करा. ओके. काहीच प्रॉब्लेम नाही. तर फक्त काय आहे महत्वाचं, की लक्षात आलं पाहिजे की प्रोग्राम कसा रन करायचा आणि त्याला एक्झिक्यूट कसा करायचा. तर आपण काय करतोय, आता सेव्ह करतोय. त्याला मी कशामध्ये सेव्ह केलं, कशा नावाने सेव्ह केलं, हॅलो ब्रदर्स डॉट पाय नावाने सेव्ह करतोय. त्याला बघा, हे डॉट पाय युज करणं महत्वाचं आहे बरं. ठीक आहे. याला डॉट पाय युज करणं महत्वाचं आहे, तेव्हाच ते पाय फाईल मध्ये सेव्ह होईल, नाहीतर मग ते दुसऱ्या काही टेक्स्ट फाईल मध्ये, TXT फाईल मध्ये सेव्ह होईल जाईल. ठीक आहे. आणि इथे हे पायथॉन फाईल्सच लागेल. इथे असं हे टेक्स्ट फाईल कधीच नाही करायचं. टेक्स्ट फाईल आणि हे ऑल फाईल जर केलं तर चालतं. ऑल फाईल केल्यानंतर मग इथे डॉट पाय द्यायचं, हे महत्वाचं कंपल्सरी आहे. ठीक आहे. तेव्हाच ती फाईल बनेल, नाहीतर मग तो टेक्स्ट फाईल बनवून टाकतो त्याची. ओके. तर ऑल फाईल जर असेल तर पाय घ्यायचं, पायथॉन फाईल जर असेल तर डॉट पाय घ्यायची आवश्यकता पण नाही आहे. दिलं तर काहीच प्रॉब्लेम नाही, सोने पे सुहागा. ठीक आहे. दिलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही. तर याला आपण काय करणार, तर सेव्ह करणार. तर हॅलो ब्रदर्स डॉट पाय नावाने आपण याला सेव्ह केलं, याला इथे फाईल नेम दिलं आणि याला इथे सेव्ह करतोय. सेव्ह केल्याबरोबर बघा, बरोबर सेव्ह झाली. ती सी मध्ये प्रोग्राम्स मध्ये हॅलो ब्रदर्स डॉट पाय. आणि याला जर बघायचं असेल तर याच्यामध्ये बघा, सी ड्राईव्ह मध्ये जायचं, प्रोग्राम्स मध्ये जायचं, हे बघा इथे हॅलो ब्रदर्स डॉट पाय. बघा पायथॉन सोर्स फाईल. हे का बरं येतं, कारण की आपण त्याला डॉट पायने सेव्ह केलं. जर त्याला डॉट पायने सेव्ह नसतं केलं ना आपण, तर काय झालं असतं, इथे टेक्स्ट फाईल दिसलं होतं, टेक्स्ट फाईल असं दिसलं असतं त्याच्यामध्ये, टेक्स्ट सोर्स फाईल अशा प्रकारे. ठीक आहे. तर आपण त्याला डॉट पाय मध्ये सेव्ह केलं म्हणून ते पायथॉन सोर्स फाईल मध्ये दाखवतोय. ओके. तर आता आपल्याला याला रन करायचं आहे. हा झाला प्रोग्राम. तर इथे आपण रनवर क्लिक करणार आणि रन मॉड्यूल करणार. जसं रन मॉड्यूल करणार तर काय करणार, तो या जो प्रोग्राम आहे या प्रोग्राम तो रन करणार आणि त्याचं जे आउटपुट आहे ते बघा इथे आपल्याला दिसतंय. प्रिव्हियसचं पण आउटपुट आपल्याला इथे दिसतंय बघा. म्हणजे तो हिस्ट्री पण ठेवतो की बा तुम्ही आधी कोणते प्रोग्राम्स रन केले होते आणि त्याचं आउटपुट काय आलं होतं. ठीक आहे. आणखी गोष्ट, याला मी आता क्लोज करतो ह्या शेलला आणि इथे बघा, इथे मी ना स्पेस देतो.
ठीक आहे. आणि याला सेव्ह करतो. याला सेव्ह केलं मी कंट्रोल एस करून, किंवा तुम्ही असं पण सेव्ह करू शकता डायरेक्टली असं. आणि याला आता वापस मी रन करतोय. तर बघा काय होतंय, एक एरर येतोय. हा आहे इंडेंट एरर. इंडेंटेशन हा एक टॉपिक आहे आपल्या फर्स्ट युनिट मध्येच, हा एक टॉपिक आहे, तो पण आपल्याला चांगल्या प्रकारे शिकायचा आहे. हा मी आताच दाखवतोय की बा हा काय एरर आहे. हा एरर आहे याच्यामुळे. आता बघा, तुम्ही आतापर्यंत जेवढे पण प्रोग्रामिंग लँग्वेज बघितले असतील, तुम्ही PHP बघा, तुम्ही जावा बघा, CPP बघा, C# बघा, जावास्क्रिप्ट बघा, त्याच्यामध्ये ना ओपनिंग ब्रेस आणि क्लोजिंग ब्रेस असतात. जसं की फॉर एक्झाम्पल इफ स्टेटमेंट जर असेल आणि असं ब्रॅकेट असेल आणि इथं आपण म्हणतो I इज लेस दॅन 0, आणि त्याला ओपनिंग आणि क्लोजिंग असे दोन असतात, आहे ना, पाहिलंय ना अशा प्रकारे. तर अशा प्रकारे असतात. तर आपला जो पायथॉन आहे ना, त्या पायथॉन मध्ये हे ब्रेस नावाची गोष्टच नाही आहे. हा जो ब्रेस आहे ना, ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रेस, हे जे ब्रेसेस आहे हे आपल्या याच्यामध्ये आहेच नाही. कशामध्ये? पायथॉन मध्ये आहेच नाही. म्हणून आपल्याला हे खूप चांगल्या प्रकारे मेंटेन करावं लागेल. हा जो प्रोग्राम आहे हा खूप चांगल्या प्रकारे मेंटेन करावा लागेल, म्हणजे खूप चांगल्या प्रकारे त्याला सजवावं लागेल. जशी रांगोळी काढतो ना आपण, किती मस्त काढतो, किती मस्त कलर टाकतो त्याच्यामध्ये, तशाच प्रकारे याला पण इथे अशी एक्स्ट्रा स्पेस न देता तो डायरेक्ट एररच देतो. मग एवढा केस सेन्सिटिव्ह आहे पायथॉन. ही सर्वात जास्त केस सेन्सिटिव्ह लँग्वेज आहे. ठीक आहे. ज्याच्यामध्ये थोडीशी जरी स्पेस आपण सुरुवातीला दिली तर तो वर्क नाही करणार. बाकीच्या लँग्वेजेस मध्ये इझिली रन होऊन जाईल, पण याच्यामध्ये थोडीशी पण जास्तीची स्पेस, एंटर दिला मी, याला मी सेव्ह करतोय कंट्रोल एस, आणि याला मी आता रन करतोय, रन मॉड्यूल. तर बघा असा रन होत होतो. पण इथे जर समोर थोडीशी स्पेस दिली आणि याला रन केलं तर बघा डबल रन करतो याला मी, तर आला एरर इंडेंटेशनचा. तो म्हणतो कशाला स्पेस पाहिजे तिथे, कशाला गॅप निर्माण करतोय, लिहिणं बरोबर कोडला कसा लिहायचंय. तर सुरुवातीला दिली आहे ना स्पेस, तर लिही म्हणते जसं आहे तसं. ठीक आहे. तर अशा प्रकारे तो आपल्याला लिहिणं महत्वाचं आहे. म्हणजे इथे आपल्याला नीट अँड क्लीन तो कोड ठेवणे पण खूप महत्वाचं आहे. म्हणून ही लँग्वेज एवढी इझी लँग्वेज म्हटलं जाते. मला तर नाही वाटत इझी लँग्वेज आहे, पण म्हटलं जाते इझी लँग्वेज. का बरं? कारण की त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी कमी झालेल्या आहेत अदर लँग्वेजेस पेक्षा. ठीक आहे. हे आपण जसं जसं आता शिकणार ना तसं तसं आपल्याला माहिती पडेल. समजत आहे सर्वांना? कसं केलं आपण याला रन? आणखी वेळा रन करूया. रनवर क्लिक केलं, रन मॉड्यूल, हे बघा इथे रन झालेला आहे कोड, है ना. अशा प्रकारे समजलंय सर्वांना कसं करायला जर आपण याला रन. इथपर्यंत आता कोणाला काही प्रॉब्लेम आहे, काही डाऊट आहे? नो सर. आणि हा, कोणाला जर कोणती बुक रेफर करायची असेल तर मी ही बुक यूज करतोय. याला टेक्नॉलॉजी बुक आहे, टेकमॅक्स होती आधी. टेक्नॉलॉजी पब्लिकेशनचं बुक आहे जे मी रेफर करतोय आपल्या सिलेबससाठी. आपला सिलेबस पूर्ण मी याच्यावरूनच रेफर करणार आहे आणि ही बुक यूज करणार आहे. तर सर्वांनी ही बुक यूज जर केली तर काहीच प्रॉब्लेम नाही. दुसरी पण कोणी यूज केली तर काहीच प्रॉब्लेम नाही, पण मी सांगतोय फक्त कारण की टीचर जे शिकवतोय तेच बुक जर तुम्ही यूज कराल तर चांगली गोष्ट असते. ठीक आहे ना. तर मी ही बुक यूज करत आहे पायथॉनसाठी रेफर करायसाठी की कोणते कोणते कन्सेप्ट आपल्याला घ्यायचे. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे, काही विचारायचं आहे? समजलंय सर्वांना? काहीच प्रॉब्लेम नाही? चालेल. एवढं चांगलं शिकवतो का मी? मला माहिती ना तुम्ही एवढं चांगलं शिकवतो म्हणून. एवढं लवकर समजतं तुम्हाला? वा वा, चांगली गोष्ट आहे. हे जसं तो करतो ना, आपलं पुष्पा करतो ना, हे असं मागं मारतो, तो काय म्हणतो त्याला, ब्रँड नाही का, हे असं मला शाबाशी द्यावं वाटतं आता मला स्वतःला. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. तर कोणाला काही क्वेश्चन्स असेल तर विचारा. आपण आज एवढंच घेणार आहे आणि उद्या आपण काय करणार आहे, उद्या आपण स्मार्ट मेमरी मॅनेजमेंट आणि बिल्डिंग ब्लॉक्स हे जे नवीन समोरचे जे कन्सेप्ट आहेत ते बघणार आहे. ओके. आणि ही जी बुक आहे ती आहे टेक्नॉलॉजी बुक आहे, प्रोग्रामिंग विथ पायथॉनची, टेक्नॉलॉजी पब्लिकेशनची बुक आहे. आय थिंक आधी टेकमॅक्स होती, कारण की आम्ही जेव्हा पॉलिटेक्निकला होतो तेव्हा ना टेकमॅक्स यायची, हे टेक्नॉलॉजी नाही यायची, टेकमॅक्स यायची. तर आता ही टेक्नॉलॉजी झालेली आहे. तर आधीपासूनच मी ते एक निराली पण येतं, ते निराली मी आधी पण नाही यूज करायचो, कारण की त्याच्यामधली जे ते काय म्हणतात त्याला त्याच्यामधली जे टेक्स्च्युअल इन्फॉर्मेशन आहे ती एवढी बरी नव्हती.
जेवढी बरी असायला पाहिजे, कारण की कसं आहे आपल्याला तेच सेम आपण गोष्ट शिकतो, जे बुक आपण शिकत असतो त्याच बुक मध्ये आपण लिहितो, बरोबर आहे. कोणी कोणी रट्टाच मारतं डायरेक्टली त्या प्रकारे. कसं आहे त्याची जे लँग्वेज असते ती लँग्वेज चांगली असायला पाहिजे, त्या पर्टिक्युलर बुकची लँग्वेज चांगली असायला पाहिजे, तेच आपण रेफर करायला पाहिजे. ठीक आहे, कोणती पण बुक नाही युज करायची. आता मी आधीपासूनच निरालेलं नाही म्हणतो, कारण की त्याच्यामधले जे काय म्हणताय आहे त्याच्यामध्ये खूप साऱ्या शॉर्टकट गोष्टी दाखवतात, पण अशा डिस्क्रिप्टिव्ह नसतात, म्हणून मी ते रेफर नाही करत. ओके, तर टेक्नॉलॉजी युज करायची जे खूप चांगली राहते आणि मार्क्स पण मिळतात. ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. कोणाला काही क्वेश्चन्स आहे विचारा, बाकी आपण उद्या कंटिन्यू करूया. उद्या आपण याच्यामधले नवीन कन्सेप्ट बघूया, आणि कोणीच काही काळजी नाही करायची. आपला जो सिलेबस आहे तो फायनल पेपरच्या 1 मंथ आधी, आता लिहून पण देऊ शकतो मी, 1 मंथ आधी आपला सिलेबस संपेल. ठीक आहे, कारण की माझा रेकॉर्ड आहे, आधीच्या पण बॅचेसचं मी 1 मंथ आधी संपवून दिलेले आहे. ठीक आहे, तर आपला जो सिलेबस आहे तो 1 मंथ आधी किंवा जास्तीत जास्त 20 दिवस आधी संपवून जाईल, म्हणजे तुम्हाला टाइम मिळेल. ओके, म्हणजे आपल्याला पण टाइम मिळेल, ते महत्वाचं आहे. ठीक आहे, कोणाला काही क्वेश्चन्स? सर आणि आज आपण जे शिकलेलो आहे, हा प्रणव, फर्स्ट चॅप्टर मधून MSBT ला कोणकोणते क्वेश्चन विचारले जातात सर, रिपीटेड? ते मी काल जे पेपर्स दाखवले होते त्याच्यामध्ये खूप सारे रिपीटेड क्वेश्चन्स होते. आणि मी तुम्हाला जसं जसं आपले हे जसं फर्स्ट युनिट चालू होईल, जेव्हा अर्धा वर्ग कम्प्लीट होऊन जाईल, तेव्हा मी तुम्हाला सॅम्पल पेपर्स सेंड करणार, किंवा त्याचे लास्ट मध्ये जे गेलेले पेपर्स आहेत, झालेले पेपर्स आहेत, त्याचे पण सेंड करणार, म्हणजे त्यामुळे आपल्याला समजेल की बा कोणते कोणते जे क्वेश्चन्स आहेत ते रिपीटेड आहेत. आणि जसं जसं आपण शिकणार ना टॉपिक, तसे तसं मी तुम्हाला सांगत पण जाणार की हा टॉपिक जो आहे तो खूप वेळा आलेला आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला प्रिपेअर करायला बरं होऊन जाईल. ओके सर. तुम्ही जर प्रॅक्टिस कराल तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार. आजपासूनच असं निर्धार घ्या, असं विचार करा तुम्ही की आज आपण जे शिकलेलो आहे, आज आपण सेटअप केलेला आहे, आज आपण एक प्रोग्राम केलेला, तर हाच तुम्ही प्रोग्राम उद्या क्लास व्हायच्या आधी तुमचा एक्झिक्यूट झाला पाहिजे. जर कोणता एरर असेल, कोणता प्रॉब्लेम तुम्हाला येत असेल तर मला पिंग करा, मी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहे. ठीक आहे, त्या ग्रुपमध्ये तुम्ही मला पिंग करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. नाही, उद्याचा आपला लास्ट लेक्चर आहे डेमोचं. उद्या आपलं थर्ड लास्ट लेक्चर आहे डेमोचं, त्यानंतर नेक्स्ट वीक मध्ये आपली रेग्युलर बॅचेस चालू होऊन जाईल. अँड्रॉइड स्टुडिओ याच्यासाठी यूज नाही करायचं, PHP साठी हेच यूज करायचं आयडियली, हेच खूप इझी आहे. अँड्रॉइड स्टुडिओ तुम्हाला मॅड साठी यूज करायला लागतं, मॅड सब्जेक्ट साठी, अँड्रॉइड साठी. क्लास डिटेल्स कोणती पाहिजे श्रेया, कोणती डिटेल्स पाहिजे तुला क्लासची? फीज डिटेल्स. तू कोणत्या ग्रुपमध्ये आहे? व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहे का? त्या ग्रुपमध्ये निखिल सर असेल, किंवा विशाल सर असेल, अक्षय सर असेल, तीनपैकी एकांना पिंग करायचं आणि विचारून घ्यायचं. सर आपला पायथनचा पेपर हा जास्त प्रोग्राम ओरिएंटेडच येतो का? प्रोग्राम ओरिएंटेड येतो. प्रत्येक क्वेश्चन मध्ये तुम्हाला विथ एक्झाम्पल हा येतोच. काल मी दाखवलं तुम्हाला पेपरमध्ये की विथ एक्झाम्पल, प्रत्येक क्वेश्चनच्या समोर विथ एक्झाम्पल लिहिलेलं आहे ना. तर प्रॅक्टिकल नॉलेज खूप महत्वाचं आहे, आणि प्रॅक्टिकलीच आपण शिकणार आहे, काहीच काळजी नाही करायची. प्रॅक्टिकली जर आपण शिकलो ना तर त्याला थेरॉटिकली मध्ये कसं कन्वर्ट करायचं ते नोट्समध्ये होऊन जाईल. हो सर. म्हणून प्रॅक्टिकली समजणे खूप महत्वाचं आहे सुरुवातीला. अँड्रॉइड स्टुडिओ डाउनलोड सेटअप जो आहे तो तुम्हाला निखिल सरच सांगू शकेल, कारण की तो टॉपिक माझा नाही आहे. मॅड हा सब्जेक्ट निखिल सर शिकवतात, तर निखिल सरांकडून करून घ्यायचं, ते त्यांना विचारायचं हा क्वेश्चन अँड्रॉइड स्टुडिओचा. थँक्यू साक्षी, तुझ्या अप्रिसिएशन बद्दल थँक्यू. आणखी कोणाला काही विचारायचं आहे?
रुपेश काय विचारायचं आहे का? चालेल, एनाकॉन्डा यूज केला तरी चालेल. चालेल चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. व्हीएस कोड पण चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. पण हे इझी जातं सर्वात आधी, कारण की जो क्वेश्चन तुम्हाला येतो ना आणि जे पण बुकमध्ये आहे ते जर तुम्ही लिहिलं ना तुम्हाला मार्क्स मिळतात. म्हणून मी तुम्हाला हे प्रिफर करतो, आयडियलीच यूज करायचं म्हणून. कर्सर आयडी कसा आहे? नाही, मला माहिती नाही कर्सर कसा आहे. तर ज्युपिटर मी पण बघितलेलं नाही आहे आयडी. जसं जसं मी व्हीएस कोड बघितलेला आहे, त्यानंतर सबलाईम टेक्स्ट बघितलेला आहे, स्टुडिओ बघितलेला आहे. हा, स्टुडिओचं सेटअप व्हिडिओ अवेलेबल आहे युट्यूबवरती, तर तुम्ही बघू पण शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. बाकीचे एडिटर जे आहे ना ते पण इझीच आहे. फक्त कसं आहे, हे जे आहे ना, हे जे आयडियली आहे ना, हे खूप इझी जातं, कारण की हे पायथॉनच देतं आपल्याला स्वतः. म्हणून कोणती कधी पण इझी गोष्ट करायची, कठीण गोष्ट कधीच नाही करायची. कठीण गोष्ट करायसाठी पूर्ण लाईफ आहे आपल्याकडे. लग्न करतो आपण, किती मोठी कठीण गोष्ट आहे. सोपी गोष्ट करायची, शिकायची वेळेस सोपीच गोष्ट करायची, मग लाईफ आपल्याला सांगते समोर. बाप्पा सोपा. चालेल, मग अजून कोणाला काही डाऊट आहे का? चालेल, मग आपण जे आजचं सेशन आहे ते आपण इथेच थांबवूया. ओके, बाकी आपण उद्याला आपलं लास्ट डेमो लेक्चर आहे, ठीक आहे, आणि नंतर मंडे पासून मग आपण डायरेक्टली रेग्युलर बॅचेस चालू करूया पायथॉनचे. ठीक आहे, बरं बरं, ठीक आहे, येतो येतो. ऍड्रेस सेंड करून देशील, मॅप लोकेशन टाकलं तरी चालतंय. चालेल, ठीक आहे. आपण इथेच थांबवूया क्लासला, आणि बाकी आता आपण उद्या बघूया. ओके, उद्या पण आपला डेमो लेक्चर आहे, सर्वांनी जॉईन करायचं, आणि बाकीचे जे तुमचे मित्र आहेत त्यांना पण सांगा जॉईन करायसाठी. ओके, अपॉर्च्युनिटी मिस नाही करायची. चलो फिर, बाय सर. बाय.